नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तर मी आज बनवायला घेतलेला आहे व्हेज पुलाव. तर त्याच्यासाठी एक जाडसर कढई घेतली, त्यात 2 चमचे तेल घातलं, त्यात जिरं टाकलं, मोहरी टाकली, थोडं खडे मसाले टाकले, बारीक कट केलेली सिमला मिरची, बारीक कट केलेला कांदा, थोडंसं गाजर होतं, थोडंसंच होतं मग तीच घातलं. असं थोडंसं आवडीनुसार आपल्या भाज्या घातल्या. आणि आवडीचं म्हणजे आमच्या सोयाबीन सोयाबीन खूप आवडीचं आहे. आणि नंतर असं मसाला भाजला की असं चवीनुसार आपलं मीठ, तिखट असं थोडंसं हलकंसं टाकून. आणि मी काही ह्याच्यात हळद टाकलेली नाही, मला असं जरासं पांढरंसं करायचं होतं व्हेज पुलाव, म्हणून मी हळद घातली नाही, नुसते मसाले घातलेले आहेत. आणि त्यात घातले 2 ग्लास पाणी आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं. आणि ही एक वाटी माझे तांदूळ, बासमती तांदूळ भिजू घातलेले होते. आणि त्याला कमीत कमी मी म्हणजे 15 ते 20 मिनटं भिजवलेलं होतं. म्हणून मग त्यातलं पाणी काढलं, कारण माझ्याकडनं कढईतच पहिलंच पाणी 2 ग्लास ओतलं होतं. मग म्हणलं ह्यातलं पण पाणी जास्त होईल, म्हणून मी असं काढलं. माझ्या लक्षात नाही त्यातलं पाणी काढायचं नव्हतं ते. पण हे का आपला किती मस्त झालेला आहे पुलाव, मस्तच. आणि त्यात घातलेली बारीक कट करून टाकलेली आहे कोथिंबीर, आणि अशी सुटसुटीत आपला पुलाव झालेला आहे. ह्या अगोदर मी 2 वेळेस कुकरमध्ये केला, पण माझा काय एवढा व्यवस्थित झाला नाही, जरा चिकटपणा येतो. मग म्हटलं चला आज कढईत बनवून बघूया. तर कढईत पण खूप छान झालेला आहे, आणि तुम्ही बघू शकता. आणि खायला पण खूप टेस्टी आणि छान लागतो. तर चला, स्वस्त रहा, मस्त रहा, हसत रहा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.